मनाचा छंद सोडून आत्मछंद घ्या. तुम्हाला पुष्कळ काही पाहिजे, पण तुमच्याजवळ तुमच्या ओळखीचे काय आहे? आताची तुमची ओळख फक्त खुराकापुरती आहे. देह ही जाणीवेची खुराक आहे. आज तुम्ही स्वतःला आपण देह आहे असेच ओळखता. तुम्ही असल्याचे स्वपण आहे, म्हणून आत व बाहेर विशाल जगाचा अनुभव आहे. पण स्वपण किती काळ तुमच्या सहवासाला आहे? का आहे व नव्हते ते का नव्हते? कायेच्या ओळखीच्या विश्वासावर तुम्ही सर्व कमावणार, पण कायेचा सहवास टिकणार नाही. तुम्ही मरणार हे खरे असेल तर तुम्हाला देवधर्म आणि संसार तरी काय करायचा? आपण आहे हे कळतंय ते सहन होण्यासाठी लोक काय काय करतात. होणारे होणारच आहे. जप तप करून संकट टळणार असे वाटून भय कमी वाटते, हाच फायदा. तुम्हाला चिंता कसलीही असेल ती कशाकरिता? आपण आहे हे कळते ते सोसण्याकरिता. उद्योगामागून उद्योग करत राहिल्याने आपणाला आपण सहन होतो व दमलो म्हणजे झोप येते. तू आहेस हे तुला कळते त्याला ज्ञान म्हणतात. ते ध्यानात आहे म्हणून तुला सगळं कळतंय. या ज्ञानाला गुरु म्हण, देव म्हण, पण तुला तू असल्याच्या ज्ञानानेच ध्यान घडते. तुम्ही असल्याची जाणीव, तुम्ही असल्याचे प्रेम, तुम्ही असल्याची आवड, त्याचे ध्यान करा. बाकी सोडा. त्याला देहासारखा मानू नका. दिवसा कामात असता एकांत मिळत नाही, पण झोपायच्या वेळी कोण झोपतं? तुम्ही असल्याचे ज्ञानच ना, मग त्यावेळी त्याला ध्यानात धरा. झोपताना जे तुमचे विचार असतात ते झाकले जात नाहीत, कार्य करत असतात. जसे बी चिखलात टाकले ते झाकून गेले, पण झाडाच्या रूपाने उफाळून येते. आत्मज्ञानाला शरण जा आणि गुरुशब्दाला शरण गेल्याची प्रतिज्ञा पाळा. आमच्या परमार्थात प्रयत्नांचा काही उपयोग होणार नाही. ही जाणीव आपोआप निर्माण झाली आहे. स्वयंप्रकाश आहे. तिथे उपाय कराल तो अपायच ठरेल. प्रयत्न करता ते देहाच्या ओळखीने. देहाची ओळख ज्याला आहे त्याच्या ओळखीने काय करता? विश्वास आधी आहे की ठेवल्यानंतर, मानल्यानंतर आहे? आधी आहे विश्वास. या अध्यात्माला भजा. असल्याचा विश्वास काय आणलेला आहे? तो स्वयंप्रकाश आहे. बुद्धी हे तुमचे व्यवसायी ज्ञान, ते तुम्ही असल्याचे ज्ञान नाही. बुद्धी तुझा प्रकाश आहे. त्या बुद्धीच्या सापळ्यात तू सापडू नको. सोपा उपाय म्हणजे बगर वाचेने सारखे जयगुरु करा. झोपेपर्यंत जरा विसंबू नका, मग झोपेत ते चालू राहील. तुम्ही भक्त झालात तर त्याचे रूपांतर तुम्ही देव हे भोगावे लागेल. तुकोबा म्हणतात, आत्मस्थिती भाव मला नको, तू देव व मी भक्त हेच बरे. पण हे केव्हा म्हणतात? ब्रह्मज्ञान झाल्यावर. तुम्ही असल्याचा विश्वास तुम्ही मानता म्हणून आहे काय? स्वतःच्या विश्वासाला स्वतःच्या विश्वासाने एखादाच बसतो. बाकीचे त्याला देव ब्रह्म इत्यादी समजून बसतात. स्मरणांचा आप्तपणा धिंगाणा घालतोय तोपर्यंत आत्मज्ञान कसे होणार? केव्हा तरी तुमच्या विश्वासाला तुम्ही आपलासा कराल तेव्हा संसार म्हणजे एक मौज आहे, तो चिदानंद आहे असे वाटेल. आत्मविश्वास म्हणजे विदेही सुखस्वरूप, तो कोणी बाईबाबा नव्हे. आत्मविश्वासाला देहधर्म हा अधर्म आहे. शब्दाचा विश्वास वापरण्यापूर्वी आत्मविश्वास आहे की नाही? मनाचा छंद सोडून आत्मछंद घ्या. शब्दाचा अर्थ असेल तिथे मन असणार. शब्दाला अर्थ नसेल तर मन कुठे? जय गुरु मंत्र चालू असेल तर तो भक्त जागा असूनही झोपेपेक्षा सुखी. मग हर एक गोष्टी यश येणार. एखाद्याला आपल्या विश्वासाचा विश्वास मिळाला तर तो मशनात बसला तरी तिथे तीर्थक्षेत्र निर्माण होईल. मानवी देहामध्ये जे आहे ते ब्रह्मामध्येही नाही याचा पण विचार करा. मानवी देह ईश्वराला पण महाग आहे. ते सुंदर जग कोणी बनविले? मानवाच्या कायेतील कल्पनेनेच ना. व्यवहार करायचा तितका करा, पण आपल्या आत्मविश्वासाचा विश्वासघात करू नका. आत्म्याची ओळख झाल्यानंतर ओळखणारा अजन्म आहे हे स्पष्ट होते. ग्रहगती जी आहे ती देहावर अवलंबून आहे. जन्म घेणारी वस्तू आईबापांपासून वेगळी झाल्याबरोबर आकाशात जो देखावा असेल, जगात जो देखावा असेल, त्याच्यात तिच्यात फोटो घेतला जातो. जन्मणाऱ्याला बुद्धी नाही तरी पण त्याच्यात आईबापांचा फोटो येतो. ज्याच्यातून हे निर्माण होते त्या आकृतीसारखेच ते होते. या फोटोचा जो संचय झाला तेच आहे प्रारब्ध. मग तो मुलगा असेल किंवा मुलगी. जगात नाना शोध लावतायत,
पण जगत देखाव्याचे फोटो जाणीवेत कसे घेतले गेले हे कोणाला कळत नाही. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध यांचे फोटो घेण्याची क्रिया पुढेही चालू राहते. ही लक्षात येणारी गोष्ट नाही. हे वर्म जे जाणतात तेच अजन्मा होतात. हे सगळे अवतार म्हणून झाले, त्यांना प्रत्येकाला गुरु होता. गुरुविणे महात्मा कोणी नाही झाला. ज्याला महात्मा म्हणून योग्यता येणार आहे तो गुरुवचन म्हणजेच आपण ही श्रद्धा बाळगून असतो. आतील ते चैतन्य स्फुरण घेऊन राहील तर ना. म्हणून आम्ही कोणाला आग्रह करत नाही. ऐकल्याप्रमाणे ज्याच्या आतून उपजते त्याला अजन्म्याची योग्यता येते. तुम्ही निश्चयात्मक आपला जन्म झाला नाही असे केव्हा तरी म्हणाल काय? द्रष्टा आहे परी तो दृष्टी नव्हे. त्याच्या दृष्टीत सृष्टी आहे पण तो सृष्टीत नाही. अपभ्रंशाने आपण सृष्टीत आहोत असे तो मानतो. स्वप्न तुमच्यातून निघते तरी मी स्वप्नात वावरलो असे तुम्ही म्हणता. मायेचा प्रभाव असा आहे की जन्मातून जन्माचा उपयोग करून आपले पूर्ण हित करू इच्छितो. सत्वातून निर्माण झालेला सत्वाचाच गुण आहे. पण सत्व मी नव्हे हे ज्याला कळले तो ज्ञानी. कोटीमध्ये कोणी एखादाच म्हणतो. जगात जेवढा व्यवहार होतोय त्याचा डाग मला नाही. भाग्याने ह्या गोष्टी तुमच्या कानावर येत आहेत. त्यांना सादर व्हा. मग सध्याचे तुमचे वावरणेही सुखद होईल. ते तुमची सेवा करील परमात्म्यासाठी म्हणून.